आणि माझा आग्रह धरला की मंगेश तू याच फील्डमध्ये यायला पाहिजे. मी खूप भाग्यवान आहे की मला असे आईवडील मला मिळाले. मी मोठी सून त्यांची. ॲक्च्युली आमचं लव्ह मॅरेज आहे, पण मला पप्पांनी कधी असं जाणूनच नाही दिलं की मी म्हणजे लव्ह मॅरेज झाले वगैरे. त्यामुळे मी खूप भाग्यवान आहे की मला असे सासू-सासरे भेटले. म्हणून माझी आई मला मैत्रिणीसारखीच वाटते, पप्पासुद्धा मित्रासारखीच वाटतात. कारण मला काही सांगायचं असेल किंवा व्यक्त करायचं असेल भावना मी त्यांच्याकडेच व्यक्त करते. त्यामुळे कधी उणीव भासली नाही की मैत्रीण नाही आहे असं. असे आईवडील मिळणं खूप भाग्याचं आहे. आई पप्पांनी भरपूर आमच्या मुलांवर म्हणजे चारही भावंडावर भरपूर प्रेम केलं आहे त्यांनी. असं म्हणजे भेदभाव नाही की हा लहान हा मोठा हा छोटा असं काही नाही. आणि चांगले संस्कार दिले आहेत. असे आई वडील लाभणे म्हणजे एकदम मी पुण्य समजतो. मला असे आई वडील भेटलेत ते. मित्रांकडे मी देखील मुंबई टाकसाळीमध्ये सर्व्हिसला आहे. त्यांच्याबरोबर मी सर्व्हिस केली, अजूनही करतो आहे. विशेषत्वाने त्यांचा जो संगीताचा जो भाग आहे, मला देखील भावगीतं भक्तिगीतांची आवड आहे. तर त्यांच्याकडून मी ते शिकलो. आणि त्यांचा जो शासकीय जो दौरा निघायचा त्यांच्याबरोबर ते मला घेऊन जायचे. अतिशय गायला मला मिळालं, तिथे आनंद मिळाला. आणि मला ते गुरुतुल्य आहेत आणि तीच वारसा मी पुढे चालवलेला आहे. सगळेजण भरभरून बोलतात, बरोबर की नाही? कारण तसं तुम्ही सगळ्यांसाठी केलं, प्रेम दिलं, जिव्हाळा निर्माण झाला. तुम्ही दोघांनी एकमेकांकडे प्रेम व्यक्त केलं का हो कधी? आम्ही रोजच करतो. हां, थोडा उशीर झाला तर 10 वेळा फोन येणार त्यांचा. हो, 10 वेळा. हां, आणि मला आठवण झाली की मीटिंग संपली, मी आता निघतोय, तालीम संपली, मी आता अमुक अमुक बसमध्ये आहे, या. हां, आणि येताना हे आणा. पण या कधी रागावल्या नाहीत ना इतक्या वर्षात? नाही नाही नाही, रागावणं म्हणजे क्वचित असा मोठा आवाज नाहीच. नाही, 99% नाही. 41 वर्षात नाही. नाही नाही. बरं, या ठिकाणी या खेळात बघूया ना, दोन्ही बक्षिसं ह्या दोघेही एकमेकांना मिळवून देतात का? हा मनोरा रचायचा, एक वीट तुम्ही एक वीट तुम्ही असं करत 3 टप्प्यांचा मनोरा झाला की पहिलं बक्षीस, आणि 5 टप्पे झाले की दुसरं बक्षीस मिळणार. वेळ सुरू झाली. चला, अभिनंदन, पहिलं बक्षीस मिळालं. आता दुसरं बक्षीस मिळण्यासाठी आणखी 2 टप्पे. 4. थांबा, सावकाश, घाई नको. अभिनंदन. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी आहे. आणि आजोबा, ही तुम्ही द्यायची. अभिनंदन. सफरचंदाचे काप नीट परतल्यानंतर त्यामध्ये दालचिनी पूड आणि मध घालून पुन्हा नीट परतून घ्यावं. बटर लावलेल्या ब्रेडवर सफरचंदाचे तुकडे, बदामाचे तुकडे, टुटी फ्रुटी, डार्क चॉकलेट आणि मीठ घालून दुसरा ब्रेडचा तुकडा त्यावर ठेवून वरच्या बाजूला बटर लावून घ्यावं. एका बाउलमध्ये स्ट्रॉबेरी सिरप आणि क्रीम घालून सॉस तयार करून घ्यावा. तयार सँडविच पॅन मध्ये बटरवर ग्रिल करून घ्यावं आणि स्ट्रॉबेरी सॉस बरोबर सर्व्ह करावं. हे जेव्हा बोलत होते तेव्हा मी बघत होतो की या दोघांनी स्वतःचा संसार उभा केलाच, पण स्वतःच्या संसाराबरोबर अनेकांच्या आयुष्यात आनंद निर्माण केला. तो आनंद महत्त्वाचा. हसत राहा, आनंदी राहा असं म्हणत शुभेच्छा देऊया. आणि ही झी मराठीकडून भेटवस्तू डेव्हिड तुमच्यासाठी. अभिनंदन. आणि वहिनींना तथास्तू पुणे यांच्याकडून ही पैठणी. अभिनंदन. काय गो? हा, काय झालं? काय झालं? काय आले, मी निकाल लावून आली. हो, पण तिची आईच काय बोलली? तिला वाटलं का सगळ्या निशाने आपल्या चुका कबूल केल्या का? आई, मी चांगलं सुनावून आली आहे. त्या तिची बाजू घेत होत्या, पण मी लक्ष दिलं नाहीये. खूप झालं.
खूप झाला आता, चांगुलपणा खूप झाला. मऊ दिसलं ना की कोपऱ्याने खणतात ना माणसं, ते असं. अगो पण आईच म्हणली काय तिची, पटला काय ती का? मला माहिती. आई मी तुम्हाला नंतर फोन करते. हो. आणि आई बाबा जे बोलले त्याचं वाईट नका वाटून घेऊ. सॉरी. सॉरी काय त्या? नेहा आले. आई मी येते. हो काकू येते. सावकाश जाग. हो हो. मग काय काकू, कधी उडवता लग्नाचा बार? बघूया.